नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय मल्हार। मी डॉक्टर सचिन झांबरे। सर्वांनी घट बसवले असतील, सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला, सगळ्यांच्या कमेंट्स आल्या, सगळ्यांचे लाईक्स आले। तर आता हा व्हिडिओ खास बनवायचा म्हणजे की बाबा ज्यांच्या बाईजांना प्रश्न होते तर त्या प्रश्नांच्या उत्तरेसाठी मी हा व्हिडिओ बनवलाय। आणि हा बघा, मी असा घट बसवला आहे। आता मी अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि माझ्याकडं मुखवटा होता खंडोबाचा, कारण की मी गणमाळी वगैरे करतो तेव्हा मी जागरगोंदाच्या गाद्यांना तो मुखवटा लावतो। तर मी अशा पद्धतीने जो घट होता नारळ त्याला मी मुखवटा लावलेला आहे, खाली खंडोबाचा टाक ठेवलेला आहे, शेजारी दिवटी ठेवलेली आहे, इथं मी भंडारी ठेवली आहे, कारण की माझी खंडोबाची प्रॉपर गणमा झालेली आहे, खंडोबाची दीक्षा झालेली आहे। तर भंडारी आहे, वारो आहे आणि इथं कोटंबा मी ठेवलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ठेवू शका, तसं चालेल, नाही ठेवलं तरी पण, कारण की माझी गणमा झालेली आहे, माझी दीक्षा झालेली आहे, मला माझ्या गुरूंनी हे दिलेलं आहे, म्हणून मी हे खंडोबाच्या घटासमोर मांडलेला आहे। जो खंडोबाचा साज असतो, खंडोबाचा वारू असतो, खंडोबाची भंडारी असते, मला गुरूंनी दिलेली आहे, म्हणून मी हे सीट मांडलेलं आहे। तर तुम्ही अशा सुद्धा घट मांडू शकता। हा असा तुम्ही तर दिवा लावू शकता, तर तेलाचा दिवा सुद्धा चालू शकतो, कारण की मार्तंड भैरव, कारण की जो खंडोबाचा अवतार आहे हा मार्तंड भैरव स्वरूपात आहे, म्हणून त्याला तिळाचा दिवा जास्त त्याचं फळ मिळतं। तुम्ही तिळाचा दिवा सुद्धा अखंड लावू शकता, पण हा जो दिवा तुम्ही आज लावाल तो अखंड चंपाषष्ठी पर्यंत हा दिवा राहिला पाहिजे। आता आपण बघूया, बरेच जणांच्या मला शंका आल्या की बाबा बरेच जणांना प्रश्न होते, तर त्या प्रश्नांचे उत्तर इथं मी ह्या व्हिडिओतून देत आहे। तर चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं, चॅनल सबस्क्राईब करा, फक्त व्हिडिओ बघून पुढे जाऊ नका। जर नवीन तुम्ही असाल ह्या युट्यूबच्या चॅनलला तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक्स करा, तुम्हाला कमेंट्स करा। तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मला, म्हणजे मी त्या शंकाचं निरसन करेल। आता बघा, ह्या शंका बस आल्या, त्याप्रमाणे जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला फोन सुद्धा करू शकता। आता बरेच जणांच्या शंका आल्या, तर पहिली शंका काहींची अशी होती की फक्त खंडोबाचाच घट बसू नये असे सांगितले जाते, त्यासोबत कुलस्वामिनीचा पण घट असावा लागतो। तर ही शंका आपल्या एका जणांनी विचारली होती, भक्तांनी। तर जे देवीचा कुलस्वामिनीचा घट आहे ते शारदीय नवरात्र असतं, ते शारदीय नवरात्राला देवीचे घट बसवतात। प्रत्येकाच्या घटाच्या पद्धती वेगळ्या आहेत देवदेवतांच्या, आणि त्याप्रमाणे तिथी केलेली आहे। त्यामुळे असं कुणाचं शास्त्र काय सांगतं, धर्मसिंधू निर्णय ग्रंथ काय सांगतो हे तुम्ही बघा। तर आपल्या शास्त्रानुसार, धर्मशास्त्र ग्रंथानुसार हा फक्त खंडोबाचा घट असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये, त्यामुळे ह्या मार्गशीर्षच्या शुद्ध प्रतिपदेला फक्त खंडोबा बसतात। आणि शेवटी शिव अर्धी शक्ती आणि शक्ती शिव अर्धांगी आहे। आता जर तुम्ही खंडोबाचा टाक जर व्यवस्थित बघितला तुम्ही, तर खंडोबाच्या पाठीमागे म्हाळसा असते। म्हाळसा ही आदिशक्तीमाय स्वरूप, आदिमाय शक्तीचं स्वरूप आहे, आदिमाय शक्तीचं स्वरूप आहे, देवीचं स्वरूप आहे। तुम्ही जर हा घट बघितला, खंडोबाचा टाक जर बघितला, तर पाठीमागे म्हाळसा आहे। तर म्हाळसा म्हणजे हा तुळजाभवानीचाच अवतार, म्हणजे पार्वतीचा अवतार आहे। त्यामुळे पार्वतीचा अवतार समज तिथे आदिमाय शक्ती आहेच ना, त्यामुळे कुणावरती कोण काय सांगते ह्याच्यावरती विश्वास नका। धर्मसिंधू निर्णय ग्रंथ काय सांगतो, ग्रंथामध्ये काय उल्लेख आहे हे बघायचं, असं ऐकू ह्याच्यावरती कधी जायचं नाही। आणि मी प्रत्येक गोष्ट किंवा माझा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक जे मी शास्त्र सांगतो ते मी ग्रंथ पूर्ण अभ्यास करून ग्रंथांच्या श्लोकासहित सांगत असतो की आपल्या ग्रंथांमध्ये काय सांगितलंय, कुणाच्या ऐकण्यावरती जाऊ नका। त्यामुळे खंडोबाचा एक घट बसवला तरी चालतो, कारण की हा खंडोबाचाच गट आहे। खंडोबाचा गट हा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेलाच बसवला जातो, त्यामुळे हे लक्षात ठेवा। हा घट बसवला एकच, देवीचा घट बसवायची गरज नाही, कारण की अर्धा शिव आहे आणि अर्धी शक्ती आहे। खंडोबा बरोबर म्हाळसा सुद्धा आदिमाय शक्ती आहे। आता पुढचा प्रश्न होता की उपवास कसा करायचा, उपवासाला काय खायचं, असं बऱ्याच जणांच्या शंका होत्या। तर उपवास कसा करायचा, तर जसे आपण नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास करतो त्याचप्रमाणे तुम्ही हे उपवास करू शकता। दुपारी तुम्ही फलाहार घेऊ शकता, खिचडी खाऊ शकता, संध्याकाळी तुम्ही वरईची भाकरी खाऊ शकता, कारण की एक आहार सांगितला आहे, म्हणजे एकच आहार आपल्याला सांगितलाय, त्यामुळे एकच धान्याचा फराळ सांगितलाय, म्हणून आपण वरई खातो। वरई ही 4 दिवसामध्ये चालते। जर तुम्हाला जमलं तर शक्यतो उपवास हे कडक करावेत, म्हणजे तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जसं शारीरिक ह्याने तुम्हाला तुमच्या शारीरिकाला जसं जमेल, तुमच्या शरीराला जसे जमेल
त्याप्रमाणे तुम्ही हे उपवासा करू शकता. म्हणजे दुपारी तुम्ही फळं खाऊ शकता, दूध पिऊ शकता, संध्याकाळी फळं खाऊ शकता. म्हणजे तुमच्या इच्छित जसे तुम्हाला जमेल तुमच्या यथाशक्तीप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही ते फराळ करू शकता उपवास करताना. अशा प्रमाणे तुम्ही उपवास करू शकता. म्हणजे भक्ती महत्वाची, श्रद्धा महत्वाची, लक्षात ठेवा. आणि जसं तुम्ही जेवढं कडक कराल, जेवढे तुम्हाला जमेल तेवढीच भगवंताकडे आपली सेवा पोहोचतील, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. आता तिसरा प्रश्न होता की ड्युटी स्टँड तुम्ही कुठून आणलं. तर हे ड्युटी स्टँड हे मी जेजुरीहून आणलेलं आहे. तर जेजुरीला कडेपठारला हे ड्युटीचे स्टँड मिळतात, त्याप्रमाणे तुम्ही ते आणू शकता तिथून आणि तुम्ही तसं ड्युटी बसू शकता. आता पुढचा प्रश्न होता की ड्युटी बद्दल काहीतरी नियम विचारले होते की ड्युटी आमच्या घरात कायकांच्या घरात ड्युटी नाहीये, मग आम्ही ड्युटी आणू का ड्युटी नसली तरी चालेल. तर तसं काही नाही, ड्युटी असावीच असंही नाही, पण शक्यतो जेव्हा खंडोबाचा टाक येतो तेव्हा खंडोबाची ड्युटी बुतली आपल्या घरामध्ये असावी. आणि त्याचे नियम काय, आता नियम म्हणजे त्याची काय रोज पूजा करायची ड्युटीची अशी नाहीये. ड्युटी फक्त ड्युटीचं काय सांगितलेलं आहे, जागरण गोंधळाला आपण ड्युटी पाजळतो ते एक स्टँड आहे. म्हणजे एक स्टँड केलेलं आहे की बाबा जो आपण काकडा बनवतो त्यामध्ये पाजळतो ते स्टँड केलंय. ड्युटी म्हणजे स्टँड आहे पाजतं. तर ड्युटी ही खंडोबाच्या उजव्या हातामध्ये आहे. म्हणून म्हटलं की तुम्ही त्याची फक्त रोज म्हणजे 15 दिवसात त्याला फक्त स्वच्छ घासून पुसून ठेवा. आणि जेव्हा आपण तळी भंडार करतो तळी भंडाराच्या वेळेस ड्युटी पाजायची असते, म्हणून ती ड्युटीचा नियम, म्हणून ड्युटी असावी. कारण की तळी भंडार, आता तुम्ही म्हणा तळी भंडार तसा विदाऊट ड्युटीचा काय चालतो, तसं काही हरकत नाही. पण शक्यतो की आपण जेव्हा तळी भंडार करतो तेव्हा ड्युटी नेहमी पाजावी. ड्युटी नेहमी पाजावी चांगली असते, म्हणून ती ड्युटी तुम्ही जेव्हा तळी भराल तेव्हाच ती पाजायची. म्हणजे त्यामुळे जर नसेल तर नाही पाजले ते चालेल, पण शक्यतो ड्युटी ही असावी. आणि नसेल तर एवढी काय टेन्शन घेऊ नका किंवा आमच्याकडे ड्युटी नाहीये मग आमची सेवा पोहोचेल का नाही असं शंका येतात. तसं काही नाहीये. भगवंत आहे, भगवंताला 2 हात तिसरं मस्तक जरी ठेवलं आणि अंतःकरणातून तुम्ही डोकं ठेवलं तरी ते त्याला पोहोचतं. फक्त अंतःकरणातून भक्ती पाहिजे. त्यामुळे ड्युटी पाहिजेच असं काय नाही, पण शक्यतो असावी. आता पुढचा नियम असा विचारला मला बरं की चंपाषष्ठीला सकाळी नैवेद्य दाखवून भरीत भाकरीचा आरती करून मग टाक उचलायचा का, कुठे ठेवायचा, की लगेच तळी भरून घ्यायचा, देवाच्या टाकाला पुन्हा केव्हा मंदिरात ठेवायचा, असा प्रश्न एका ताईंनी आपल्याला विचारला. तर चंपाषष्ठीला आता आपण हा घट बसवला. शक्यतो घट आपण काय करतो, घट आपण आरती केल्याशिवाय उचलत नाही. तर तुम्ही चंपाषष्ठीला फक्त टाकाला भंडारा वाहून टाक फक्त उचलून पूजा करून परत आहे त्या ठिकाणीच ठेवावा. आणि नंतर तुम्ही जो आपल्या 5 भाकरीचा नैवेद्य आपण करतो, म्हणजे बाजूची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात आणि वरण भात, हा नैवेद्य आपण त्या दिवशी दाखवतो. तळी भंडार करतो, 5 मुलं बोलवतो, 5 मुलांच्या हातून आपण तळी भंडार करतो, त्यांना एक नैवेद्य आपण तो देतो. आणि त्यानंतर तुम्ही तो नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही सगळं तुमच्या आरती वगैरे सगळं झाली, मुलं वगैरे जेवली, नंतर तुम्ही तो टाक तुमच्या देवघरात ठेवू शकता आणि नंतर घट विसर्जन करायचा, घट हलवायचा. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा. समजलं. आता पुढचा एक प्रश्न होता की जो नारळ ठेवला आपण, आपण नारळ ठेवला होता, त्या नारळाचं काय करायचं. तर मी मागही सांगितलं होतं की नवरात्राचा व्हिडिओ बनवला होता मी, त्या सुद्धा सांगितलं होतं की नारळावरती म्हणजे आपण ज्या कलशावरती जो नारळ बसवतो तो आपण त्या देवतेचं स्वरूप म्हणून बसवतो. आपण तो खंडोबाचा असेल तर खंडोबाचं प्रतीक म्हणून तो नारळ बसवतो, देवीचं प्रतीक म्हणून तो नारळ बसवतो. तर तो घटावरचा नारळ म्हणजे कलशावरचा नारळ, समजा त्याला तडा गेला इतर वेळेस पण किंवा आता घटाच्या वेळेस, तर तो नारळ चंपाषष्ठीनंतर तुम्ही त्याला दहीभात दाखवून तो गंगेमध्ये विसर्जन करायचा. कलशावरचा घटावरचा नारळ कधीही फोडून खायचा नाही, लक्षात ठेवा. कारण की आपण देवाला फोडल्यासारखं होतं, आपण त्याचं प्रतीक म्हणून ते बसवले. त्यामुळं जो घटावरचा नारळ असतो तो घटावरचा नारळ विसर्जन करायचा चंपाषष्ठीनंतर. आलं लक्षात. आता पुढचा प्रश्न होता की ह्या तांदळांचं काय करायचं. हे जे तांदूळ खाली मांडलेले आहेत किंवा जो घटामध्ये जो तांदूळ मांडलेले आहेत त्या तांदळाचं काय करायचं. तर ते तांदूळ समजा घटाच्या खाली कधी कधी पाणी सांडतं, जर ओले झाले तर थोडेसे सुकवा त्याला, आणि जर ओले नसतील झाले व्यवस्थित कोरडे असतील तर तुमच्या धान्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता ते तांदूळ, किंवा त्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याचा तुम्ही भात करा आणि तुम्ही घरातच तो खा. घरामध्येच खायचं, बाहेर कुणाला द्यायचं नाही. लक्षात ठेवा. जे पूजेचं साहित्य असतं ते आपण घरातच खायचं, बाहेर द्यायचं नाही. लक्षात ठेवा तो नियम, सर्वांनी लक्षात ठेवा तो नियम. आणि त्या नारळ तुम्ही भात करा, देवाला दाखवा नैवेद्य त्या तांदळांचा,
किंवा ते तांदूळ तुम्ही तुमच्या कोठरीमध्ये टाकू शकता, म्हणजे धान्याला बरकत मिळते, आपल्या धान्यामध्ये शुभत्व येतं. कारण की आपण इथं घट बसवतो, साक्षात भगवंत त्या घटावरती बसले असतात, त्यामुळे ते जे धान्य ठेवतो तांदूळ गहू त्यांना एक शुभत्व प्राप्त होतं, त्यांना एक ऊर्जा प्राप्त होते पॉझिटिव्ह. मग ती ऊर्जा आपल्या धान्याला यावं, आपलं धान्य भरभराटीचं जावं म्हणून थोडेसे त्या धान्यामध्ये टाकायचे आणि बाकीचे तुम्ही भात करून खाऊ शकता. जर ओले झाले तर टाकून देऊ नका, ओले त्याची खीर बनवू शकता तांदळाची ओले झाले तर, किंवा खूपच ओले झाले खराब झाले तर तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता. शक्यतो खराब झाले तर टाका, नाही तर चांगले तर तुम्ही वापरा, पक्ष्यांना थोडे देऊ शकता, त्यामुळे अन्नदानाचं तुम्हाला फळ प्राप्त होतं. आता पुढचा प्रश्न होता की खंडोबा आम्हाला पाहुणा आहे तर आम्ही नुसता दिवा लावतो पूर्वीपासून, तर चालेल का? तर चालू शकेल. खंडोबा पाहुणा काय काय नसतो. जर तुम्हाला काय काहींच्या ह्याला ज्योतिबा असतात गादीला, काय काहींच्या ह्याला भैरवनाथ असतात, काय काहींच्या ह्याला खंडोबा नसतो, पाहुणा असतो खंडोबा, तर तुम्ही फक्त दिवा लावला तरी चालेल, काही हरकत नाही. कारण की खंडोबाचे नवरात्र आहे, तुम्ही दिवा लावून मनोभाव प्रार्थना केली तरी चालेल. कारण की शेवटी ज्योतिबा हा आपण खंडोबाचाच अवतार, शिवाचाच अवतार आहे. खंडोबा आणि ज्योतिबा भाऊभाऊच आहेत. भैरवनाथ सुद्धा शिवाचाच अंश आहे. त्यामुळे तुम्ही फक्त दिवा लावू शकता ज्यांच्या घरी खंडोबा पाहुणा आहे त्यांच्यासाठी. शक्यतो खंडोबा पाहुणा फार थोड्या जणांना असतो, बऱ्याच जणांना खंडोबा प्रत्येकाच्या गादीला आहेच, फक्त कोल्हापूर सातारा त्या साईडला ज्योतिबा आहे. आता पुढचा एक प्रश्न होता मला, रोजची देवपूजा करू शकतो का? देवांची म्हणजे बाकी देवांना स्नान घालू शकतो का? तर हो, हे लक्षात ठेवा, हा घट फक्त खंडोबाचा आहे, बाकीच्या देवांचा नाहीये. त्यामुळे खंडोबाची फक्त रोज वरतून तुम्ही पंचच्या पूजा करू शकता, अगरबत्ती दाखवायची, भंडारा व्हायचा आणि फुल व्हायचा. आणि जे बाकीचे तुमच्या घरात देव आहेत त्यांची रेग्युलर पूजा करायची. पूजामध्ये कधीही खंड पडून द्यायचा नाही. फक्त सुतक असेल तर, इतर वेळेस कधीही देवघरातल्या पूजेला खंड पडून द्या. तुम्ही बाकीच्या देवांची पूजा रेग्युलर आहे ती करू शकता. कारण की घट फक्त खंडोबाचा बसलाय, बाकीच्या देवतांचा नाही. प्रत्येक देवताचं कार्य वेगवेगळं असतं. आता जो पुढचा प्रश्न होता की बाबा उपवास करायचा आहे का? मी मगाशी सांगितलं, उपवास हे 5 दिवस, हे षडनवरात्र आहे, म्हणजे 6 दिवसांचं नवरात्र म्हणतात. म्हणजे 5 दिवस नवरात्र आणि 6व्या दिवशी चंपाषष्ठी येते. तर 5 दिवस तुम्ही उपवास करा आणि 6व्या दिवशी चंपाषष्ठीला तळी भंडार करून नैवेद्य दाखवून तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता. आता नंतर पुढचा प्रश्न असा होता की कोणत्या माळीवर जप करायचा? आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खंडोबाचा मंत्र कुठला म्हणायचा तो मी टाकणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मल्हारी कवच टाकणार आहे आणि मल्हारी गायत्री टाकणार आहे. या मल्हारी गायत्रीचा जप करू शकता. शक्यतो मी खंडोबाचा एक जप दिलाय, पण तो जप व्यवस्थित एकदम सुवाच्य स्वरामध्ये एकदम परफेक्ट, म्हणजे तुमचा स्वर व्यवस्थित पाहिजे, त्या स्वरावरती तो तुम्ही मंत्र म्हणा. मंत्रामध्ये म्हणताना स्वरांचा उच्चार पाहिजे. शक्यतो जर तुम्ही गुरुमुखी असाल, म्हणजे तुमची जर गुरु दीक्षा तुम्हाला झाली असेल तर गुरूंच्या मुखातून मंत्र घ्यायला तर खूप चांगलं असतं. गुरूंच्या मुखातून आलेला जो मंत्र आहे तो शिष्याला जास्त फळ प्राप्त होतं. तुमच्या गुरूंकडून हा मंत्र घ्या, किंवा ज्यांना नसेल त्यांनी हा मंत्र घेऊ शकता. मंत्र एकदम सोपा आहे. ओम ह्रीम भ्रूम त्रूम श्रूम ह्रूम ध्रूम प्रियानंद गंगा महालसाभ्याम सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः. भ्रूम भ्रूम ध्रूम रूम स्त्रूम त्रूम भ्रूम ह्रीम हे बीज मंत्र आहेत. हे बीज मंत्र व्यवस्थित उच्चार करा. जर बीज मंत्रामध्ये थोडीशी चूक झाली उच्चारायला तर त्याचा अर्थ बदलतो. संस्कृत शब्द असतात हे, त्यामुळे मंत्रांचा उच्चार हा स्पष्ट झाला पाहिजे आणि व्यवस्थित झाला पाहिजे. हा मंत्र व्यवस्थित ऐका. युट्यूबला आहे ते एका मंत्राचं दिलेलं आहे, एका आपला व्हिडिओ आहे एक जणांचा, तर तुम्ही ते ऐकू शकता. तर व्यवस्थित हा मंत्र व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे ह्याचा जप तुम्हाला यथा सांगू शकता. रोज 1 माळ करू शकता, 2 माळी करू शकता, 21 वेळा सुद्धा करू शकता. पण शक्यतो उपासना महत्वाची, उपासना करा. आणि मल्हार सप्तशती आहे, मल्हार सप्तशती वाचू शकता. मल्हार कवच आहे, मल्हार कवच वाचू शकता. मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते देणार आहे. हा मंत्र पण देणार आहे आणि मल्हार कवच पण देणार आहे. तर अशा, आणि जप कुठल्या ह्याच्यावर करायचा? जप शक्यतो आता हा मार्तंड भैरव म्हणजे खंडोबा हे शंकराचा अवतार आहे आणि शिवाला रुद्राक्ष माळा खूप प्रिय आहे. तुम्ही रुद्राक्ष माळावरती सुद्धा जप करू शकता. किंवा सगळ्यात शुद्ध पवित्र आपली तुळशीची माळ, तुम्ही तुळशीच्या माळेवर सुद्धा जप करू शकता. पण शक्यतो लक्षात ठेवा, प्रत्येकाची जपमाळ ही सेपरेट ठेवायची. आपली जपमाळ मुलाला, मुलाची जपमाळ वडिलांना, वडिलांची आईला, असं करू नका. प्रत्येकाची जपमाळ ही सेपरेट पाहिजे, त्याने त्याच्याच माळेवर जप करायचा.
आता जपमाळेचा व्हिडिओ मी टाकणार आहे नंतर, की जपमाळ कशी करावी, कशी धरायची, त्याचे नियम काय. तर हा जपमाळ तुम्ही शक्यतो रुद्राक्ष माळ केलं तर फार सुंदर होईल, कारण की तो शिवाचा अवतार आहे. आणि जर नाही नसेल तुमच्याकडे रुद्राक्ष माळ तर तुम्ही तुळशीची माळ सुद्धा त्याच्यावरती जप करू शकता. आता अजून एक प्रश्न होता की आमच्याकडे भंडारची पिंड बनवतात, ते बरोबर आहे का? तर चालू शकते बघा. तुम्ही पूजा घट, महत्वाचं काय आहे की घट हा तांदळावरती ठेवणं, किंवा तुम्ही ह्या नारळावरती, आता मी नारळाला मुखडा, तुम्ही खाली कलश आणि वरती नारळ ठेवू शकता, असंही ठेवू शकता. किंवा समोर जर तुम्हाला जर आता मी खाली तांदळाची पिंड मांडली, समोर काय करायचं, भंडाराची पिंड सुद्धा बनवतात, ते सुद्धा चालेल. शेवटी भाव महत्वाचा, भक्ती महत्वाची, लक्षात ठेवा. तुम्ही भंडाराची पिंड, इथं मी टाक ठेवला, टाकाच्या ऐवजी तुम्ही भंडाराची पिंड ठेवू शकता, किंवा तुम्ही देवघरातली पिंड ठेवू शकता. बाबा मार्तंड भैरवा खंडोबा, मी तुझी पिंड स्वरूप पूजा करतोय, तत्व एकच आहे, फक्त तुम्ही कुठल्या रूपाने पूजा करता हे महत्वाचं, लक्षात ठेवा. तत्व एकच आहे, एका तत्वाकडे चला, अनेकाकडून एकाकडे चला, एकाकडून अनेकाकडे जाऊ नका. बाबा तूच शिव, तूच मार्तंड भैरव, तूच ज्योतिबा, तूच भ्रमण, अशी संकल्पना आपली झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही भंडाराची पिंड केली तरी चालेल, काही हरकत नाही. आता अजून एक प्रश्न होता की आमच्या सासूबाईवरून 6 महिने झाले आहे, आम्ही घट बसू शकतो का? तर ऍक्च्युली मी जे व्हिडिओ बनवलेत बघा, त्याला फार कमी लोकांनी व्ह्यूज बघितलेत. मी 4-5 व्हिडिओ की जाणकार ब्राह्मणाकडून, म्हणजे अंत्येष्टीचे विधी करतात त्यांच्यासाठी मी, की बाबा आपण माणूस गेल्यानंतर 1 ते 10 दिवसा किंवा 13 दिवसापर्यंत काय करायचं, त्यांना आपण जेव्हा एखादा व्यक्ती गेला त्याला अग्नी कुठल्या द्यायचा, 10वा कधी करायचा, 12वा कधी करायचा, 13वा कधी करायचा, हे व्हिडिओ आहेत. तुम्ही ते बघितले नाही, त्याला व्ह्यूज फार कमी आहेत. हे थोडंसं वाईट वाटतं मला, की आपण लक्ष्मीचे तोडगे, आम्हाला पोटल्या, हे असे तोडगे किंवा हे असे आम्ही जास्त व्हिडिओ बघतो. पण असे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत. तुम्ही ते शांतपणे वाचू शकता, ऐकू शकता तुम्ही तो व्हिडिओ, की त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे आपण 10व्या नंतर जो 13वा करतो त्या दिवशी, ते ऍक्च्युली 12व्याला तो विधी करतात. तो काय काय 12वा करत नाही, 13व्याला करतात. जे ब्राह्मण लोक येतात 13व्याला, ते आपल्याकडे पिंड मांडतात आणि ते श्राद्ध करतात 13व्या दिवशी. ते जर श्राद्ध तुम्ही 13व्याला केलं तर तुम्हाला वर्षभर तुम्ही लग्न कार्य करू शकता, पूजा करू शकता, तुम्ही मंदिरात जाऊ शकता, कुळधर्म कुळाचार करू शकता. पण तो विधी करणं फार गरजेचं आहे. तो त्याचं श्राद्धाचं नाव सुद्धा आहे, मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की बाबा अंत्येष्टी विधी पण फार महत्वाच्या आहेत, तो ते सुद्धा महत्वाचं आहे. पितरांचा दोष सुद्धा नकोय. पितरांचा दोष नसेल तर देवाचे आशीर्वाद तुम्हाला लागतात. जर पितरांचा दोष असेल, पित्र तृप्त नसतील, तर देवांची केलेली पूजा तुमच्यापर्यंत त्याचं फळ प्राप्त होत नाही. सेवा पोहोचती तुमचे, पण ते बॅक बॅलन्स सारखं देवाच्या इथंच राहतं ते त्याचं फळ. जेव्हा हे दोष सगळे होतात तेव्हा ते फळ तुम्हाला एक एक मिळायला सुरुवात होती. मग आपण म्हणतो आम्ही एवढं देवाचं करतो ना, आम्हाला फळ प्राप्त होत नाही. आणि तुमचे दोष कुठले आहेत, तुम्हाला पितरांच्या बाधेत का, हे बघणंही फार गरजेचं असतं. तर जर तुमचे 6 महिने झाले, तुम्ही घट बसू शकता. फक्त 6 महिने त्या घरामध्ये काही देव धर्म करत नाही. 13वा झाला की उदक शांती असते आणि त्यानंतर सुतक त्या घराचं संपतं. सुतक तसं वर्षभर असतं, पण तुम्ही बाकीचे विधी करू शकता. कुळधर्म कुळाचार जे असतात, तुमचे गौरी गणपती असतात, नवरात्र असतात, ते तुम्ही करू शकता, लक्षात ठेवा. आता बरेच जणांना देवटी बुरलीचा मगाशी सांगितला की देवटी बुरली घरी कोणालाही ठेवायचं चालते का? आमच्याकडे नाही. तर देवटी बुरली कोणी ज्यांच्याकडे खंडोबा आहे ते देवटी बुरली ठेवू शकतात. कारण की खंडोबा टाकायला की देवटी बुरली असावी, असा ऍक्च्युअली असा नियम आहे. तर ती देवटी बुरली व्यवस्थित ठेवा. मी समाज सांगितल्याप्रमाणे की स्वच्छ ठेवा, त्याला धूळ बसू नये. 15 दिवसांच्या स्वच्छ धुवा, पुसा त्याला. आणि फक्त जेव्हा तळी भरतात तेव्हा तुम्ही देवटी बुरली त्यावेळेस देवटी पाजवू शकता. आलं लक्षात? कंपल्शन तसं नाहीच आहे की आता नाहीच आहे, आता कसं करू, तर तसं नाही. जेव्हा तुम्ही जेजुरीला जाल तेव्हा तुम्ही आठवणी देवटी बुरली घेऊन या, घरी ठेवून द्या. कारण की जेव्हा तळी भंडार करता तेव्हा तुम्ही देवटी ठेवू शकता. अशा प्रकारे जेवढ्या आतापर्यंत मला प्रश्न आले त्याप्रमाणे मी तुम्हाला ह्या प्रश्नांचं निरसन केलं आहे. माझ्या परीने जेवढं जमलंय तेवढं सांगितलंय. काय जर चूक झाली असेल तर क्षमा असावी. जर काही चूक झाली असेल ते माझ्या पदरामध्ये, जर तुम्हाला काही चांगली माहिती सांगितली असेल, तुमच्यापर्यंत काही चांगलं पोचलं असेल, ते भगवंत खंडेरायाच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या ह्या सेवेला विराम देतो. जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला सांगा. तुम्हाला काय शंका अजून विचारायची असेल तर मला फोन करून विचारू शकता. कुणाला जर खंडोबाची दीक्षा द्यायची असेल, ज्यांना संचार आहे खंडोबाचा, त्यांना खंडोबाची गणमाळ करायची आहे, तरी सुद्धा मला हे फोन करू शकता.
मी अगदी एक 5-6 मी अशा गणमय एकत्र एक हॉल घेणार आहे. तिथं ते गणमय एकत्र करण्यात थोडक्यामध्ये गणमय करणार आहे. कुणाला जर खंडोबाचे दीक्षा घ्यायची असेल, वारू घ्यायची असेल, भंडारी घ्यायची असेल, गणमय करायचं तर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही मला फोन करू शकता. धन्यवाद.